न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस की ओर। शेगांव खामगांव कार और दोपहिया वाहन के बीच टक्कर। नागपुर बीजेपी के स्थापना दिवस पर भूमि पूजन समारोह का आयोजन। रायगढ़ के अलीबाग बीच पर कबड्डी प्रीमियर लीग का आयोजन। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। शेगांव खामगांव कार और दोपहिया वाहन के बीच टक्कर। दुर्घटना में 2 बाइक सवार गंभीर रूप से घायल। दुर्घटनाग्रस्त क्रेटा कार में मिली 70 लाख रुपए की संदिग्ध नकदी। कल शाम शेगांव खामगांव रोड पर क्रेटा कार और दोपहिया वाहन के बीच हुई टक्कर में दोपहिया वाहन पर सवार 2 लोग गंभीर रूप से घायल हो गए। दोनों की हालत गंभीर है और दोनों का अकोला सरकारी अस्पताल में इलाज चल रहा है। हादसे के बाद मौके पर पहुंची पुलिस ने क्रेटा कार चालक और उसके साथी को हिरासत में ले लिया। वहीं जब गाड़ी की जांच की गई तो पता चला कि क्रेटा कार में 2 जेबों में भारी मात्रा में नकदी थी। इन जेबों में करीब 70 लाख की नकदी। कल शाम शेगांव खामगांव रोड पर क्रेटा कार और दोपहिया वाहन के बीच हुई टक्कर में दोपहिया वाहन पर सवार 2 लोग गंभीर रूप से घायल हो गए। दोनों की हालत गंभीर है और दोनों का अकोला सरकारी अस्पताल में इलाज चल रहा है। हादसे के बाद मौके पर पहुंची पुलिस ने क्रेटा कार चालक और उसके साथी को हिरासत में ले लिया। वहीं जब गाड़ी की जांच की गई तो पता चला कि क्रेटा कार में 2 जेबों में भारी मात्रा में नकदी थी। इन जेबों में करीब 70 लाख की नकदी। डायरेक्ट तिथं जाणार ना कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे तिकडे केलं नाही बघा आता आहे व्यवस्थित दिसतंय डायरेक्ट तिथं जाणार ना कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे तिकडे केलं नाही बघा आता आहे व्यवस्थित दिसतंय। आज दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता MH21 BF 3444 यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे। त्या गाडीचा नंबर होता MH34 AP 4511। या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता। त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे। अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली। तसेच ते क्रेटा गाडीचे दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतला। गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे। तर आम्ही तात्काळ SBIचे लोक तसेच शासकीय पंच व व्हिडिओग्राफर यांच्या मार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली। ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली। तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण 70,04,500 एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती। तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही IT डिपार्टमेंट नागपूर, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत, जेणेकरून ही पुढील कारवाई ते त्या हिशोबाने करतील। धन्यवाद। अगली खबर। नागपुर बीजेपी के स्थापना दिवस पर भूमि पूजन समारोह का आयोजन। भारतीय जनता पार्टी इस वर्ष 6 अप्रैल को सुबह 9 बजे अपना 46वां स्थापना दिवस मनाएगी और इस शुभ अवसर पर भारतीय जनता पार्टी नागपुर महानगर कार्यालय में भूमि पूजन समारोह का आयोजन किया। बीजेपी का 46वां स्थापना दिवस बड़े स्तर पर आयोजित किया जा रहा। स्थापना दिवस का समारोह 6 अप्रैल से 12 अप्रैल तक मनाया जाएगा। 6 अप्रैल को पार्टी पदाधिकारी कार्यालय की सजावट कर कार्यालय और अपने अपने घरों पर बीजेपी का ध्वजारोहण करेंगे। वहीं भूमि पूजन केंद्रीय मंत्री श्री नितिन जी गडकरी, महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री आज नागपुर महानगर भाजपा कार्यालय का भूमि पूजन किया। इस अवसर पर मंत्री और भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विधायक प्रवीण दत्त के साथ ही भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ता आदि उपस्थित। मार्गदर्शक आणि लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी,
आपले प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आपले महानगराचे अध्यक्ष बंटीजी कुकडे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरराव कोहळे, या ठिकाणी उपस्थित आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार प्रवीणजी दटके, त्याचप्रमाणे ज्यांचा आपण आत्ताच सत्कार केला असे आपले ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदरावजी ठवरे, सर्व आपले पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, सर्व भारतीय जनता पक्षाच्या परिवारातील परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्री रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद देवोत अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो। आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, पंडित दीनदयाल उपाध्याय असतील, अटल बिहारी वाजपेयीजी असतील, अशा सगळ्या नेत्यांच्या मांडीआडीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे। याबद्दल खरोखर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं आज भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलं आहे। हे कार्यालय नागपूर शहराचं, नागपूर जिल्ह्याचं आणि विदर्भ विभागाचं असे तिन्ही कार्यालय आपण एकत्रितपणे या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यालय आपण तयार करणार आहोत। या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी हे कार्यालय व्हावं याकरता प्रयत्न केले, कारण आपल्याला माहिती आहे की गेले 25 वर्ष आपण या कार्यालयाकरता प्रयत्न करतो। हळूहळू करत आपण ही जमीन जी आहे ती त्या ठिकाणी विकत घेतली, कोणालाही त्रास न देता, कोणालाही अडचणीत न आणता जशी जशी मिळाली तशी तशी पक्षाने वेळोवेळी ही जमीन विकत घेतली आणि आज चांगल्या प्रकारे हा सगळा प्लॉट आपल्याजवळ आलेला आहे आणि एक अतिशय चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय, ज्याचा संपूर्ण आराखडा माननीय गडकरी साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तयार केलेला आहे। खरं म्हणजे आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे। आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत। त्यामुळे आता आपल्याला इकडे तिकडे न जाता पूर्वीप्रमाणेच, कारण या इथला जो टिळक पुतळा कार्यालय खरं म्हणजे याचा इतिहास नितीनजी सांगू शकतील आणि त्याच्यामध्ये आनंदरावजींनी आज आपल्याला 1 लाख रुपये दिले आहेत, पण त्या काळामध्ये हे कार्यालय वाचवण्यामध्ये आनंदरावांचा देखील जो काही वाटा आहे तो देखील नितीनजी आपल्याला निश्चितपणे सांगतील। पण मला असं वाटतं की आता एक अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो आहोत। आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे। त्यांनी स्वतः या ठिकाणी 1 लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत। माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते, पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे। मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं 5 लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे आणि आपण सर्वांनीही समर्पण निधी द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला एक पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी नितीनजींची या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे पुढे जाण्याकरता, म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद। पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहराचे अध्यक्ष बंटी कुकडे, जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, त्याचप्रमाणे आपले सर्व आमदार आणि उपस्थित सर्व कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना, आज आपल्या पक्षाचा 44वा स्थापना दिवस आहे आणि मला अतिशय
या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी 1980 साली पक्षाची स्थापना झाली त्यावेळी देशामध्ये अनेक ठिकाणी स्थापनेचे कार्यक्रम झाले होते. 6-7 ठिकाणी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती. त्यामध्ये नागपूरच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या महाल शाखेच्या ब्रँचमध्ये 44 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली होती आणि त्या कार्यक्रमाला शांतिभूषण जे प्रसिद्ध वकील होते ते आणि राम जेठमलानी हे त्या कार्यक्रमात स्थापनेच्या कार्यक्रमाकरता उपस्थित होते. पाहता पाहता 44 वर्षाचा हा इतिहास हा अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टींच्या स्मृतींचा इतिहास आहे. पक्षाला अनेक संकटातून जावं लागलं, अनेक वेळा संघर्ष करावा लागला आणि त्या सगळ्यांमधून तावून सुलाखून उत्तम यश मिळवून आज आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत. 1952 मध्ये जनसंघाची स्थापना झाली की 1952 ते 1975 म्हणजे आणीबाणी याच्या आधीचा जनसंघाचा इतिहास होता आणि 75 सालानंतर मग 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर जनता पार्टीमधून भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली. आज खऱ्या अर्थाने आपण सर्वव्यापी शक्तिशाली आणि जगातली सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणून आज आपल्याला मान्यता मिळालेली आहे. हा जो पक्ष आहे हा व्यक्ती परिवाराचा पक्ष नाही आहे, हा विचाराधिष्ठित पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाची स्थापना आपल्या पक्षाची स्थापना होत असताना आपण काही उद्दिष्टही पण समोर बाळगली होती. ती सगळी उद्दिष्ट जी आहेत त्याचा आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे, पण ती उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प हा आपल्या पक्षाने केला आहे आणि आजही आपण सगळेजण मिळून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. या जसा आज पक्षाची स्थापना दिवस आपण साजरा करतोय तसंच आज आपल्या कार्यालयाचं देखील भूमिपूजन झालेलं आहे. या कार्यालयामध्ये अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. म्हणजे या कार्यालयाच्या या जमिनीमध्ये आपण कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय आणि हिंदू महासभेचं कार्यालय पण विकत घेतलं आहे. मी स्वतः बर्धन साहेबांशी बोलून कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयाची किंमत त्यांना दिली आणि त्यातून कम्युनिस्ट पार्टीच्या बाजूला इथे कार्यालय होतं ते आपण विकत घेतलं. हिंदू महासभेचं कार्यालय होतं तेही पण विकत घेतलं. या ठिकाणी अनेक किरायेदार होते, अनेक भानगडी होत्या आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर आपले कार्यकर्ते गिरीश व्यास यांचा आहे. या अनेक वर्षामध्ये वास्तविक त्यातली एक जागा त्यांनी पहिल्यांदा बछराजी व्यास स्मृती ट्रस्ट करता विकत घेतली होती. नंतर त्यांनी ती भारतीय जनता पार्टीला आपल्याला दिली आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक झंझटी ज्या होत्या त्या किरायेदारांना खाली करण्याकरता त्यांनी बरेच परिश्रम घेतले आणि त्यातून मग हळूहळू एक एक किरायेदार आपण खाली करत या ठिकाणी आता जागा मोकळी झाली. अशी एक म्हण आहे की मूर्ख लोक घरं बांधतात आणि शहाणी माणसं किरायाने राहतात. त्याचा उत्तम अनुभव या कार्यालयाचे किरायेदार खाली करता करता एक जनरेशन खपली आणि त्याचा किती त्रास होऊ शकतो आपल्या कार्यकर्त्यांनी तो घेतला. मधल्या काळामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि बावनकुळे आपल्या इथे अध्यक्ष झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की आतापर्यंत मी जबाबदारी घेतली, आता तुम्ही तुमच्या हातात हे घ्या. त्यानंतर आपण लेक्व्यू लॉजची आणि आता आजूबाजूच्या जागा बऱ्याच घेतल्या. मी स्वतः कार्यालयाचं डिझाईन पण पाहिलेलं आहे आणि आता या भव्य कार्यालयाचं स्वरूप आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. विशेषतः कार्यालय ही बिल्डिंग आहे, हे घर आहे भारतीय जनता पार्टी. आणि घराच्या बाबतीमध्ये 4-5 दिवसापूर्वी मुंबईमध्ये प्रसिद्ध गायक आणि संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केली
म्हणून त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो. त्यावेळी श्रीमती लेमय यांनी एक घरावर सुंदर कविता केलेली आहे आणि जेव्हा जेव्हा आपण घर बांधू तेव्हा तर ही कविता पहिले फ्रेम लावून घरात लावली पाहिजे. कारण घरामध्ये टाईल्स कोणत्या लागल्या आहेत, एअर कंडिशनिंग कसं आहे, फर्निचर कसं आहे, हे महत्त्वाचं आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की घरातली माणसं कशी आहेत. त्याचं वर्णन सुंदर कवितेमध्ये आहे, यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळेल. त्यांनी लिहिलं आहे, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी. फार सुंदर कविता आहे. ती कविता आपण सगळेजण बघा आणि आपल्याही घरी लावा. कारण आपल्या घरातल्या सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण हे घर जे आहे याच्या मागचा भाव काय आहे, कार्यालयाच्या मागचा भाव काय आहे. एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवतो. एक गरीब परिवार होता, 3 मुलं होती, खाण्याची सोय नव्हती. पण त्या परिस्थितीमध्ये सगळे संघर्ष करत होते. दुःखाचे अनेक प्रसंग होते, पण घर मात्र आनंदी होतं. नंतर मुलं बाळं कामाला लागले, घर मोठा बंगला झाला, घरात 3 मर्सिडीज गाड्या आल्या. पण घरातले भाऊ एकमेकाची तोंड बघत नव्हती. आई वडिलाची कोणी चिंता करत नव्हती. घरात एअर कंडिशनिंग होतं, मर्सिडीजच्या गाड्या होत्या, पण घरातलं सुख आणि आनंद मात्र निघून गेलं होतं. त्यामुळे घरातला आनंद, बिल्डिंगमधला आनंद कशात आहे याचा विचार करण्याइतके आपण सगळेजण सुज्ञ आहोत. आपला पक्ष आपला परिवार आहे आणि आपला कार्यकर्ता जो आहे तो आपल्या परिवारासारखा आहे असं समजून नेत्यांनी वागलं पाहिजे. नेत्यांचं प्रेम आपल्या मुलांवर आहेच, सांगायची काही गरज नाही. त्याला तिकीट द्या म्हणते सगळे नेते. माझ्यानंतर माझ्या मुलाला, आता मी माझ्या मुलाचा आग्रह करत नाही, त्यामुळे अनेक लोकांनाही प्रश्न पडला की आता आपल्या मुलाचं तिकीट कसं मागायचं. त्यामुळे आपल्या मुलावर आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम आपण आपल्या कार्यकर्त्यांवर जर केलं आणि त्या कार्यकर्त्याला आपण गुणदोषाचाही स्वीकारला, आपल्या घरचा मुलगा चांगला वागला तर आपण त्याच्या पाठीवर शाबासकी देतो आणि चुकीचा वागला तर त्याला आपण रागवतो. तसंच कार्यकर्त्याला एकट्यात बसून त्याला समजावून सांगितलं पाहिजे की तुझं हे वागणं बरोबर नाही, तू असं वागू नको. आणि त्या कार्यकर्त्यावर परिवारासारखं प्रेम केलं पाहिजे. उत्तम बिल्डिंग, उत्तम फर्निचर, उत्तम एअर कंडिशनिंग, उत्तम हॉल, पार्किंग सगळं इथे होणार आहे. पण यातलं जे माणूस पण आहे ते कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं ते पण कायम राहिलं पाहिजे. जुन्या कार्यालयाच्या बऱ्याचशा स्मृती आहेत, त्या इतिहासाचे आनंदराव ठवरे साक्षीदार आहेत. मी ज्यावेळी 1975च्या नंतर आणीबाणीच्या नंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झालो, त्याच्या आधी मी तरुण कार्यकर्ता त्यावेळी होतो. पण त्यानंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचा जनरल सेक्रेटरी झालो. आणि मला ज्यावेळी जनरल सेक्रेटरी झालो तेव्हा माझे सेक्रेटरी होते छोटू भैया धाकरस, अर्जुनदासजी कुकरेजा, मला वाटते बहुतेक प्रभाकरही होते. तेव्हा माझ्यासमोर प्रश्न पडला की मी सगळ्यात ज्युनियर आहे. त्यावेळी मी छोटूबाईंना असं म्हटलं की तुम्ही सगळे मला जनरल सेक्रेटरी बनवता, पण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयाने, अनुभवाने आणि कार्याने पण लहान आहे, तर तुम्ही मला करायचे जे तुम्ही जनरल सेक्रेटरी व्हा, मी तुमचा सेक्रेटरी म्हणून काम करीन. तेव्हा मनोहरराव शेंडे होते. ते म्हणाले तू ज्यादा ज्ञान मत सिखा, ते अशा बोलायचे, हम तेरे पीछे खड़े हैं सब लोग, अब ये काम तुमको करना है. आणि त्या सगळ्यांनी माझ्या मागे ते भक्कमपणे उभे राहिले आणि त्यांनी मला कार्य करण्याकरता पूर्ण सहकार्य केलं, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि त्यांच्याबरोबरच मी काम करायला लागलो. डॉक्टर आहुजा आपले अध्यक्ष होते, मी त्यांचा महामंत्री होतो. बळवंतराव ढोबळे अध्यक्ष होते, मी त्यांचा महामंत्री होतो. आणि आनंदराव तर कॉन्स्टंट कार्यालयामध्ये होते. या कार्यालयाच्या इतिहासातला एक दुर्दैवी प्रसंग असा आहे की इमर्जन्सी जेव्हा लागली
तेव्हा याचे मालक होते बिल्डिंगचे डॉक्टर ढवळे. त्यांचे आम्ही किराया दिला नाही. ते किराया मागण्याकरता संघ कार्यालयात गेले होते की भाजपवाले माझा किराया देत नाही म्हणून. आणि म्हणून त्या काळामध्ये एक बोर्ड होता. त्यावेळी शंकरराव फाटे, नारायणराव तांदूळकर, बळवंतराव, त्या जिल्ह्यातली टीम वेगळी होती. आनंदराव काम करत होते. सगळ्या कार्यालयामध्ये अनेक मोर्चे यायचे. इंदिरा गांधीच्या अटकेनंतर कार्यालयाने खूप लोकांचे गोटे खाल्ले. आनंदराव त्या प्रत्येक वेळा कार्यालयात बसून राहायचे. त्या काळात आपला प्रतिकूल काळ होता. पण दैव एवढं दुर्दैवी होतं की जेव्हा कार्यालयाचं सगळं येणं जाणं लोकांचं बंद झालं होतं, जिल्ह्याची जवळपास काम ठप्प होऊन सील लागलं होतं कामाला, त्यावेळी भारतीय जनता पार्टी नागपूर शहर आणि जिल्हा असा एक भगव्या आणि हिरव्या रंगामध्ये एक बोर्ड होता. त्याला चांगल्या नटबोल्डनी कसून लावला होता वरती. पण एक दिवस एवढं वादळ आलं की तोही बोर्ड हवेमध्ये वाहून गेला. आणि मग आनंदराव मला म्हणाले की बोर्ड पण चालला गेला. म्हटलं काळजी करू नका, आता पुढच्या वेळी भिंतीवर आपण ऑइल पेंट लावून पार्टीचं नाव लिहू म्हणजे काही ते वाढणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले, मेहनत घेतली. आणि त्यामुळे आजच्या सारखं जे यश आहे, त्यात माझ्यासारख्या, देवेंद्रजी सारख्या आम्हाला सगळ्यांना सर्वोच्च स्थानावर जाण्याची संधी मिळाली. पण ही जी संधी मिळालेली आहे ती 1952 पासून तर आजपर्यंत ज्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल काळामध्ये प्रवाहाच्या विरोधात राहून ज्यांनी आपला पक्ष, आपले विचार टिकवले, संघर्ष केला, त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समर्पणातून आणि बलिदानातून आज आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला. याची जाणीव आज वर्तमान काळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून हा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याकरता प्रेरणादायी आहे. या कार्यालयामध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या कार्यालयात आपण कसा इतिहास आहे, कोण अध्यक्ष होते, कोणत्या कक्षाचं नाव कोणाला द्यायचं, याचाही पण विचार झालेला आहे. ते याकरता की या सगळ्या जुन्या स्मृती ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या. खरं म्हणजे मी देखील काम जेव्हा केलं त्याच्यापेक्षाही माझी आई जेव्हा जनसंघाचं काम, तो इतिहासही मोठा आहे. मालतीबाई बडिये बसल्या इथे, भाऊसाहेब बडिये राहायचे, ते जिल्ह्याचे अध्यक्ष होते. मी लहान होतो, 10-12 वर्षाचा. त्यांच्याकडे मीटिंग सुरू होती आणि त्यावेळी मोर्चा आला आणि त्यांच्या घरावर जनसंघाचे गोटे मारले लोकांनी. अगली खबर, रायगढ़ के अलीबाग बीच कबड्डी प्रीमियर लीग का आयोजन। रायगढ़ जिले के अलीबाग बीच पर कबड्डी प्रीमियर लीग का भव्य आयोजन किया गया। कबड्डी प्रतियोगिता 7, 8, 9 एवं 10 अप्रैल को भव्य एवं सुसज्जित मैदान में होगी। ये प्रतियोगिताएं एथलीटों के लिए बहुत फायदेमंद है, जो ग्रामीण और शहरी क्षेत्रों के महत्वाकांक्षी और उभरते एथलीटों को प्रोत्साहित करने के उद्देश्य से आयोजित की जाती है। कबड्डी प्रीमियर लीग भी कबड्डी प्रेमियों के लिए एक बड़ा तोहफा होगा। इस टूर्नामेंट में 96 खिलाड़ी हिस्सा लेंगे। बताया गया है कि इसका उद्देश्य खिलाड़ियों को नई प्रतिस्पर्धा से परिचित कराना और अनुशासन स्थापित करना। विजेता टीम को आकर्षक पुरस्कार दिए जाएंगे। इस प्रतियोगिता में खिलाड़ी बेहतर प्रदर्शन करें और सुर्खियों में बने रहे, इसके लिए योजना बनाई गई है। अस्वद पाटिल को भरोसा है कि इस टूर्नामेंट से ऐसे खिलाड़ी निकलेंगे जो राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर पर नेतृत्व करेंगे। अस्वद पाटिल एवं रायगढ़ जिला कबड्डी संघ के योजनाकार जो पाटिल सर के माध्यम से बनाया जा रहा है। बोला काय नेमक्या स्पर्धा असं आवाज चेक करतो। 7, 8, 9, 10 या कालावधीमध्ये अलिबागमध्ये बघ येते गावात मी विसरूनच गेले की बोलू आहे रील करायला। मी विसरूनच गेले की बोलू आहे रील करायला। टीम ओनर जे आता आहे त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। DM करताना त्यांचं आम्हाला ओनरचं सहकार्य लागलं।
या 8 टीम्स आहेत, जोपर्यंत ते मालक सोडत नाही तोपर्यंत आम्ही पण त्यांना बदलणार. कारण शेवटी त्यांनी आज संघटनेला गरज असताना त्यांनी टीम घेतली. आम्ही सांगितलेल्या रेटला, आम्ही सांगितलेल्या नियमात त्यांनी टीम घेतल्या. जोपर्यंत ते सोडत नाहीत तोपर्यंत ते आर पार. उद्या वाढवायचे झाले तर आम्ही 4 टीम नवीन वाढवू. 16 संघ उद्या 4च्या ऐवजी 8 आले तर चिठ्ठ्या त्यांच्यातून निघतील. मॅच होणार नाही. आपली मुलं पण त्या ताकदीची पाहिजे. आपण आपला एक संघ 12चा आहे. 96 मुलांना तो हँडल पण झाला पाहिजे. म्हणून आपण बी कॅटेगरीची मुलं घेतलेली आहेत 8 आणि ती पण लॉटरी पद्धतीने दिलेली. त्यांची नावं पण घेतली. पहिल्या दिवशी 7 होते सामने शेड्यूल आहे बरोबर. दुसऱ्या दिवशी 9 होते, दुसऱ्या दिवशी 8 होते, पहिल्या दिवशी 8, दुसऱ्या दिवशी 10, तिसऱ्या दिवशी 10, चौथ्या दिवशी मात्र 4. कबड्डी प्रीमियर लीग कंपटीशन रखी है आपने, किस प्रकार का नियोजन है, किस प्रकार खिलाड़ियों को फायदा होगा? इस 7, 8, 9, 10 इस तारीख को कबड्डी का बड़ा आयोजन इस डिस्ट्रिक्ट में हुआ है. यहाँ क्रिकेट का आयोजन बड़ा होता है बट कबड्डी का भी इवेंट होता है. बट लीग के स्वरूप में कोई ये इवेंट होता नहीं. इसलिए डिस्ट्रिक्ट के सब मैनेजमेंट ने जिम्मेदारी लेके खुद एसोसिएशन ने ये लीग का आयोजन किया है. इस लीग में 8 संघ होंगे. उसके बाद 96 प्लेयर्स हैं. 2 प्लेयर महाराष्ट्र से मंगाए हैं और एक बढ़िया आयोजन इस लीग के लिए किया हुआ है. इसमें इस लीग का उद्देश्य यही है कि इस लीग से खेलने के बाद जहाँ का खिलाड़ी जो है वो जब नेशनल, इंटरनेशनल या स्टेट लेवल पर खेलने जाएगा तो उसको किस प्रकार से खेलना है, किस प्रकार से उसका बिहेवियर होना चाहिए, किस प्रकार से उसका खेल होना चाहिए, इस सब का नॉलेज उसको इस लीग्स की वजह से मिलेगा. यहाँ से हमारे रेफरी भी तैयार हो जाएंगे. ये जो लीग है बिल्कुल प्रोफेशनल तरीके से की गई है. किसी का बैनर नहीं, किसी का झंडा नहीं, एकदम प्रोफेशनल लीग डिस्ट्रिक्ट में मेरे को लग रहा है ये पहली बार ही हो रही है. और यहाँ हम खिलाड़ियों को प्रमोट कर रहे हैं कि जिसके लिए लीग ली जाती है, मतलब क्रिकेट, कबड्डी, खो खो जो भी लीग हो, जो लीग जिस खिलाड़ियों के लिए, खिलाड़ी के लिए ली जाती है उस खिलाड़ी का प्रमोशन होना ज़रूरी है. और वो प्रमोशन करने का प्रयास डिस्ट्रिक्ट एसोसिएशन ने किया है. उनको सक्सेस ज़रूर आ जाएगा. अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें. बने रहिए MNS न्यूज़ टीवी पर. नमस्कार. हाय हेलो नमस्कार, मैं हूं पंकज विष्णु और आप देख रहे हैं MNS न्यूज़. आप देख रहे हैं MNS न्यूज़, सच जरूर.